नमस्ते माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो. पाठीमागच्या तासाला आपण प्रश्नपत्रिकेच्या संदर्भामध्ये माहिती पाहत होतो आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये व्याकरणावरील बऱ्याच प्रकारचे प्रश्न येत आहेत आणि येतात. ते व्याकरणावरील प्रश्न आपण कशा प्रकारचं सोडवायचे आहेत याच्या संदर्भामध्ये अगोदरच्या तासाला आपण माहिती पाहिलेलीच आहे. परंतु पुन्हा एकदा उजळणीस्तव व्याकरण, विभक्ती, प्रत्यय आणि शब्दांच्या जाती, त्यानंतर विभक्ती, विभक्तीचे प्रत्यय याच्या संदर्भामध्ये आजच्या तासाला आपण थोडक्यात आपण काय करणार आहोत, माहिती पाहणार आहोत. आता शब्दांच्या जाती आपल्याला माहित आहे. शब्दांच्या जाती किती आहेत हे आपणास माहित आहे. तरी सुद्धा आजच्या तासाला शब्दांच्या जाती या ठिकाणी आपण त्याच्या संदर्भात माहिती घेऊया. शब्दांच्या जाती पहा. शब्दांच्या जाती पाहूया आपण त्याच्या संदर्भामध्ये माहिती. या ठिकाणी शब्द पाहूया. या ठिकाणी कुठल्या कुठल्या प्रकारचे शब्द आहेत. शब्द, त्यानंतर याचे दोन विभाग पडतात पहा. विकारी म्हणजे ज्या शब्दामध्ये बदल होऊ शकतात अशा शब्दांना विकारी शब्द असं म्हणतात. आणि दुसरा पॉइंट म्हणजे अविकारी. शब्दांच्या जातीच्या संदर्भात आपण माहिती पाहतो आहे. याला कंसात सव्यय असं म्हटलं जातं, याला अव्यय असं म्हटलं जातं. सव्यय आणि अव्यय अशा प्रकारे संबोधलं जाते पहा. शब्द विकारी शब्द असतात, अविकारी शब्द असतात. म्हणजे शब्द हे सव्यय असू शकतात, शब्द हे अव्यय असू शकतात. आता या विकारी शब्दामधले शब्द पाहूया आपण. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रकार येतात. याच्यामध्ये नाम, दुसरा सर्वनाम, तिसरा शब्द विशेषण, आणि चौथा शब्द आहे क्रियापद. याच्यामध्ये चेंज होऊ शकतो, बदल होऊ शकतो. हे विकारी शब्द आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे सव्ययी शब्द आहेत. या शब्दांच्या जाती आहेत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. त्यानंतर अविकारी शब्दांच्या जाती आपण या ठिकाणी पाहूया. अव्यय, क्रिया विशेषण पहा. क्रिया विशेषण. दुसरा शब्दयोगी, अव्ययाच्या संदर्भात आपण माहिती पाहिलेली आहे. पाठीमागच्या तासाला आपलं झालेलं आहे ते. त्यानंतर पुढचे अजून काही शब्द आहेत पहा. याच्या खाली आपण लिहूया उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. अशा प्रकारे शब्दांच्या एकूण किती जाती आहेत पहा. मोजायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 या शब्दाच्या जाती आहेत. आणि या सर्वावरती आपली मराठी भाषा
आपलं व्याकरण चालतंय. संपूर्ण या गोष्टीवरती व्याकरणाचा डोलारा आपला काय आहे, उभा आहे. तर समजून घ्यायचा मुद्दा असा की आजच्या या तासाला आपण शब्दाच्या जाती आपल्याला थोडक्यात पाहायचं आहे. फक्त पुढील तासाचं प्रॉब्लेम हे असल्यामुळे नियोजनाच्या ह्याच्यामुळे आपल्याला थोडक्यात सारांश आपल्याला पाहायचा आहे फक्त याचा. तर आजच्या या तासाला आपण शब्दांच्या जाती या पाहिलेल्या आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रिया विशेषण, शब्दयोगी, उभयान्वयी, केवल प्रयोगी. आता या प्रत्येकाची व्याख्या आणि उदाहरणं आपल्याला माहित आहे. नाम कशाला म्हणतात, सर्वनाम कशाला म्हणतात, विशेषण कशाला म्हणतात, क्रियापद म्हणजे काय, या सर्व गोष्टीची व्याख्या आपणास माहित आहे. तसेच क्रिया विशेषण म्हणजे काय, शब्दयोगी अव्यय कशाला म्हणतात, उभयान्वयी अव्यय कशाला म्हणतात आणि केवल प्रयोगी अव्यय कशाला म्हणतात, याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय आहे, व्यवस्थितरित्या माहिती आहे. त्यामुळे याच्या संदर्भात जास्त माहिती म्हणजे खोलात जाण्याची गरज नाही. जेवढं आपल्याला आता आजच्या तासाला फक्त शब्दांच्या जाती या फक्त आपणास माहित होणं अत्यंत गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे. आणि बाकीच्या या प्रत्येक पॉइंट बद्दल आपल्याला माहिती आहे. आतापर्यंत आपल्या अभ्यासक्रमामध्ये याच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा उल्लेख येऊन गेलेला आहे आणि त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आतापर्यंतच्या इयत्तामध्ये. त्यानंतर आजच्या तासाला आपण विभक्ती प्रत्यय म्हणजे काय याच्या संदर्भामध्ये काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर या शब्दांच्या जाती नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण, केवल प्रयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय याच्या संदर्भात आपण काय करायचे, माहिती घ्यायची आहे आणि व्यवस्थितरित्या काय करायचं आहे, लिहायचं आहे. व्याख्या आपल्या वहीमध्ये आपण काय करायचे आहे, लिहायचे आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी विभक्ती प्रत्ययाच्या संदर्भामध्ये काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. आता या ठिकाणी आपण प्रामुख्याने पाहणार आहोत की विभक्तीचे मुख्य कार्य 6 आहेत. कार्यकार्थ 6 आहेत. विभक्तीचे मुख्य कार्यकार्थ विभक्तीचे मुख्य कार्यकार्थ 6 आहेत. 6 आहेत. हे आपण आपल्या वहीमध्ये अगदी व्यवस्थित आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये काय करायचे आहे, लिहून घ्यायचे आहेत. पहा त्याच्यामध्ये पहिला काय आहे, कर्ता. दुसरा कर्म. तिसरा करण. चौथा संप्रदान. आणि 5वा अपादान. आणि 6वा अधिकरण. अधिकरण. अशा प्रकारे जवळजवळ विभक्तीचे मुख्य कार्यकार्थ 6 आहेत. विभक्तीचे मुख्य कार्यकार्थ 6 आहेत. आता आपण सर्वप्रथम विभक्तीचे प्रत्यय, विभक्ती व प्रमुख कार्यकार्थ याच्या संदर्भामध्ये ते जे कोष्टक आहे, तो चार्ट जो आहे, तो चार्ट आपण काय करायचा आहे, लिहून घ्यायचा आहे. पहा विभक्तीचे प्रत्यय आपल्याला माहित आहे. प्रत्ययाच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या तासांना आपण माहिती पाहिलेली आहे. विभक्तीच्या प्रत्ययाच्या संदर्भात विभक्तीचे प्रत्यय
पहा या विभक्तीचे प्रत्यय व विभक्ती विभक्ती कारकार्थ 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 तक्ता तो तक्ता आपण काय करणार आहोत लिहून घेणार आहोत तो तक्ता आपण काय करायचा आहे लिहून घ्यायचा आहे तर या ठिकाणी आपण लिहिणार आहोत विभक्ती विभक्ती प्रत्यय प्रत्यय आणि कारकार्थ कारकार्थ यांच्या संदर्भात आपण काय करणार आहोत लिहून घेणार आहोत आता विभक्ती पहा प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन अशापर्यंत विभक्ती आहेत आता पहा प्रथमा विभक्तीमध्ये प्रत्यय नाही आणि कारकार्थ कोण आहे कर्ता आहे द्वितीयाचे पहा प्रत्यय सलाते ना कर्म आहे याच्यामध्ये तृतीय विभक्तीमध्ये पहा ने शिनी करण आहे चतुर्थ विभक्तीमध्ये पहा सलाते ना पंचमी विभक्तीमध्ये प्रत्यय पहा ऊन खून आणि षष्टी विभक्तीमध्ये पहा चाची चे चाची आणि सप्तमी विभक्तीमध्ये पहा त ई आ आणि संबोधनामध्ये नो तर माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो पुढच्या तासाला आपण विभक्ती आणि प्रत्यय या ठिकाणी तुम्हाला तक्ता लिहून दिला जाईल आजच्या तासाच्या संदर्भामध्ये वेळेस्तव आपण याच ठिकाणी थांबूया तोपर्यंत धन्यवाद